पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थी। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। तुकोबाराय आम्हाला या अभंगातून उपदेश करतायत आणि महाराज सांगतायत की बाबांनो, क्षणाक्षणाला प्रत्येक पावला पावलाला एकच विचार करा की मी हा भवसिंधू कसा तरून जाईल, अर्थात मी मुक्त कसा होईल। तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात चकारात्मक सांगितलंय। महाराज लिहित आहेत, क्षण क्षण हाची करावा विचार। प्रत्येक क्षणाक्षणाला एकच विचार करा, काय की मी भवसिंधू कसा तरून जाईल, अर्थात मी मुक्त कसा होईल। मी मुक्त कसा होईल किंवा मी मुक्त कशाने होईल, हा एकच विचार तुम्ही प्रत्येक क्षणाला आपल्या डोक्यात घोळवत ठेवावा। क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। माणसाने प्रत्येक क्षणाला एकच विचार करावा की मी मुक्त कसा होईल किंवा मी मुक्त कशाने होईल। माणसाने प्रत्येक क्षणाला एकच विचार करावा की मी मुक्त कशाने होईल। तर याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात आणि महाराज लिहित आहेत, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। प्रत्येक मनुष्याने एकच विचार करावा आणि क्षणाक्षणाला करावा की मी मुक्त कशाने होईल। तर याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात आणि महाराज लिहित आहेत की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। अर्थात मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते। मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते। तुकोबाराय साक्ष देत आहेत, महाराज लिहित आहेत, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। पहिल्या चरणात महाराजांनी काय विचार मांडलाय, काय उपदेश करतायत। महाराज म्हणतायत की तुम्ही प्रत्येक क्षणाला एकच विचार करा की मी मुक्त कशाने होईल।
तर तुम्ही मुक्त कशाने होणार? मृत्यूच्या नित्य स्मरणाने. तुम्हाला या देहाची, या संसाराची अनित्यता कळावी. संसार अनित्य आहे, मरका आहे, आणि मीही संसाराचा अंश आहे म्हणून मीही मरका आहे. संसार अनित्य आहे, देहही अनित्य आहे, आणि म्हणून तुम्हाला संसाराची, देहाची अनित्यता कळावी. तुम्हाला मोक्षाची प्राप्ती लवकर होते. ज्ञानोबा याची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. विखे रांदिली रस सोय ते जेवणारा ठावी होय. ते ताटची सांडूनी जाय जिया परी. तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ज्ञानोबा. एखादा मनुष्य ताटावर जेवायला बसलाय आणि आता तोंडात घास घालणार, एवढ्यात कुणीतरी आला आणि त्याच्या कानात सांगितलंय की हे अन्न खाऊ नको, यात विष कालवलंय, तू मरशील. या अन्नात विष कालवलंय, तू खाऊ नको, हे मरशील. ज्यावेळेस त्याला हे कळतं की अन्नात विष कालवलंय आणि अन्न खाल्लं की मी मरेल, तर तो नुसता ताटावरून उठून जात नाही. कसा जातो? ते ताटची सांडोनी जाय जिया परी. ते ताटची सांडोनी जाय जिया परी. ते ताट उलथ पालथ करून निघून जातो. नुसता ताटावर उठून जात नाही, ताट उलथ पालथ करून निघून जातो, सांडून निघून जातो. तसा संसार अनित्य आहे, मरका आहे, मारक आहे, हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही या संसाराला उलथ पालथ करून निघून जाता, त्या विषाच्या ताटासारखं. तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. जेवणाचं ताट विषानं भरलंय आणि आपल्याला कळालंय की यात विष आहे. माणसाची खात्री होते हे अन्न खाल्लं तर मी मरेल. तो ताट उलट पालत करून निघून जातो. तसं संसार माझ्यासाठी मारक आहे, अनित्य आहे, हे कळालं की मनुष्य संसार उलथा पालता करून निघून जातो. आणि ज्या दिवशी तुम्ही संसार उलथा पालता करून निघून जाता, संसाराची तुम्हाला अनित्यता कळते, त्या दिवशी वैराग्य लंडासारखं तुमच्या मागं पळतं आणि या वैराग्यानं देव भेटतो. संसाराची अनित्यता कळावी. संसार माझ्यासाठी मारक आहे, संसार अनित्य आहे, हा माझ्यासाठी मारक आहे, हे खात्रीने कळालं की संसार तुम्ही उलथा पालता करून निघून जाता. आणि ज्या दिवशी तुम्ही संसार उलथा पालता करता, त्या दिवशी वैराग्य लंडासारखं तुमच्या मागे लागतं आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य जीव होते. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य जीव होते. वैराग्याने देव भेटतो. का वैराग्य आलं जीवनात? वैराग्य जीवनात का आलं? संसाराची मारकता कळाली. मनुष्य ताटावर बसलाय जेवायला, त्या ताटात विष कालवले, अन्नात विष कालवले, त्या अन्नाची मारकता कळाली. परिणाम काय? ताट उलथ पालथ करून निघून गेला. संसाराची मारकता कळाली. तुम्ही संसार उलथा पालथा करून निघून जाता, आणि ज्या दिवशी संसार उलथा पालथा करून निघून जाता, त्या दिवशी वैराग्य लंडासारखं तुमच्या मागे लागतं. या वैराग्याला काठीने हाणलं तरी ते जात नाही, ते लंडासारखं तुमच्या मागे लागतं आणि वैराग्यानं देव भेटतो. आणि वैराग्याशिवाय देवाची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. बरोबर आहे. विरक्ती वाचून काही या ज्ञानाशी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे.
आत्मज्ञान तुम्हाला मोक्ष देईल, पण ते आत्मज्ञान फक्त शुद्ध मनात स्थिरावतं. आणि शुद्ध मन म्हणजे विरक्त मन. ज्या मनाला विकार, आसक्ती, अहंकार सोडून गेलेत, ते शुद्ध मन आहे, ते विरक्त मन आहे. अशा शुद्ध आणि विरक्त मनातच आत्मज्ञान स्थिरावतं. आणि ज्याला आत्मज्ञान झालंय तोच मुक्त होऊ शकतो, भवसिंधू तरू शकतो, इतर दुसरं कुणी नाही. आणि म्हणून तुम्हाला संसाराची, देहाची नश्वरता कळावी. तुम्ही या संसारातून सहज मुक्त होता, सहज मुक्त होता. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की क्षणाक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तुम्ही प्रत्येक क्षणाला एकच विचार करा की मी हा भवसिंधू कसा पार करून जाईल, अर्थात मी मुक्त कसा होईल, मी मुक्त कसा होईल किंवा मी मुक्त कशाने होईल. तर तुम्ही मुक्त एकाच साधनाने व्हाल, ज्या दिवशी तुम्हाला संसाराची नश्वरता कळेल, संसाराची अनित्यता कळेल, संसाराची मारकता कळेल, की संसार माझ्यासाठी मारक आहे, संसार मरका आहे, मी संसाराचा अंश आहे म्हणून मी मरका आहे, संसार हे मरका आहे, संसार अनित्य आहे म्हणून मी अनित्य आहे. ही संसाराची आणि आपल्या देहाची अनित्यता कळाली की वैराग्याला हकलून दिलं तरी लंडासारखं बळच मागं लागतं आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. तुम्हाला संसाराची अनित्यता कळावी. आणि संसाराची अनित्यता हीच तुकोबाराय सांगतात की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुम्हाला कळावं की संसार अनित्य, ज्ञानोबाराय म्हणतात संसार अनित्य मारक आहे. तुकोबाराय म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ, संसार अनित्य मरकाय. ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात देह नाशिवंत आहे. तिकडे ज्ञानोबारायने अनित्य म्हटले, तुकोबारायने इकडे नाशिवंत म्हटले, अर्थ एकच आहे. तुम्हाला कळावं की देह नाशिवंत आहे आणि हा संपूर्णतः जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माझा देह नाशिवंत आहे, हा कधी ना कधी मरणार आहे, जाणार आहे. अर्थात माझा देह आणि हा संसार अनित्य आहे हे तुम्हाला खात्रीने कळावं. ज्या दिवशी खात्रीने कळेल की देह नाशिवंत आहे, मरका आहे आणि देह संसाराचा अंश आहे, आता संसारच मरका आहे, अनित्य आहे, त्या दिवशी वैराग्याला काठीने हाकलं तरी बळच मागं लागतं लंडासारखं आणि या वैराग्याने देव भेटतो. आणि म्हणून तैसे संसारा या समजता जाणी जे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे आणि वैराग्याने देव भेटतो. म्हणून तुम्हाला संसाराची अनित्यता कळावी, देहाची नश्वरता कळावी, देहाची नाशिवंतता कळावी. हा देह नासका आहे, नाशिवंत आहे, मरणार आहे, असा बुद्धीवर ठसा पडावा. एका क्षणात वैराग्य जीवनात येतं आणि या वैराग्याने देव भेटतो. तुम्ही हा भवसिंधू सहज पार करता, अर्थात मुक्त होता. आणि हा सद्विचार असतो, हा सारासार विचार असतो. आणि म्हणून क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संसार अनित्य आहे, मी संसाराचा अंश आहे म्हणून मीही अनित्य आहे. संसार मरका आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी मरका आहे. अर्थात संसार अनित्य आहे. अर्थात देह मरका आहे, देह नाशिवंत आहे. संसार आणि देह एकच आहे. देह मरका आहे, देह नाशिवंत आहे, हे खात्रीनं कळावं. आणि ज्या दिवशी खात्रीनं कळल त्या दिवशी तुम्ही जिंकलं. देहाची संसाराची नश्वरता कळाली की तुम्ही या देहाबद्दल, संसाराबद्दल उदास होता, संसार उलथापालथा करता. आणि मग त्या दिवशी वैराग्य लंडासारखं तुमच्या मागे लागते आणि या वैराग्याने देव भेटतो. म्हणून तुम्हाला देहाची नश्वरता कळावी. संसार सहज जिंकला जातो, आम्हाला देहाची नश्वरताच कळत नाही.
आमची मृत्यूवर कधी नजरच पडत नाही. आम्ही या भूषणात जगतो की आम्ही कधी मरणारच नाहीत. जिनियाचे नि विश्वासे मृत्यू एक येत असे, हे जयाचे नि मानसे मानिजे ना. ज्ञानोबा आहे. आमच्या जगण्यावर एवढा विश्वास आहे की तर मरण नावाची काही गोष्ट आहे हे आम्ही विसरूनच गेलोय. जिनियाचे नि विश्वासे येत मृत्यू एक असे, हे जयाचे नि मानसे मानिजे ना. आमचं मन मानायलाच तयार नाही की तर मृत्यू नावाची गोष्ट आहे. आम्ही मृत्यूला विसरतो. मृत्यूला विसरू नका. जीवनात सगळ्यात महान गोष्ट काय तर मृत्यूचं नित्यस्मरण. मृत्यूच्या नित्यस्मरणाने काय काय फायदे होतात? मृत्यूच्या नित्यस्मरणाने वैराग्य तुमच्या जीवनात येतं. पहिली गोष्ट, मृत्यूच्या नित्यस्मरणाने तुमची दुष्कृत्य गळून पडतात, तुमच्या हातून पाप घडत नाही. आणि मृत्यूच्या नित्यस्मरणाने तुमच्या मुखात भगवंताचं नाम नित्य स्थिरावतं. अशी 3 सर्वात महत्त्वाची फायदे मृत्यूच्या नित्यस्मरणाने होतात. मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा. मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा. मृत्यूच्या नित्यस्मरणाने काय फायदे होतात? तुमच्या जीवनात वैराग्य येतं, तुमची दुष्कृत्य गळून पडतात आणि तुमच्या मुखात भगवंताचं नाम स्थिरावतं. आणि मग भगवंताचं नाम जर मुखात स्थिरावलं तर संसार जिंकायला आहेच काय अवघड? फिर दिल्ली काय दूर आहे. मुखात भगवंताचं नाम स्थिरावलं की संसार जिंकलाच. मृत्यूच्या स्मरणानं जीवनात वैराग्य येतं, तुमची दुष्कृत्य गळून पडतात आणि मुखामध्ये भगवंताचं नाम स्थिरावतं. मृत्यूच्या स्मरणाने दुष्कृत्य गळून पडतात, तुमच्या हातून एकही पाप घडत नाही. आणि जीवनात पाप जर झालं नाही तर संसार सहज जिंकला जातो. जीवनात पाप घडलं ते पाप फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावा लागतो, संसार बंधनात अडकावं लागतं. हातून पुण्य घडलं ते भगवंताला अर्पण करू, पण हातून पाप घडलं तर भगवंताला कसं अर्पण करायचं? सत्कर्म केली, पुण्य हातून घडलं, भगवंताला अर्पण केलं, ठीक आहे, पुण्य जीवनातून गेलं. पण जीवनात गडगंज पाप पैदा होते, ते पाप भगवंत कसा घेईल? ते तुम्हालाच फेडावं लागेल. आणि मग जेव्हा जेव्हा जीवनात पापाची निर्मिती, पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, संसार चक्रात अडकावं लागतं. पण मृत्यूचं नित्य स्मरण असेल तर माणसाची दुष्कृत्य गळून पडतात आणि माणसाची पाप प्रवृत्ती नाहीशी होते, अर्थात माणसाच्या हातून पाप घडत नाही. आणि जीवनात पापाची निर्मिती नाहीये, संसार बंधन संपलं, तुम्ही मुक्त झाले. नाथ महाराजाकडे एक मनुष्य गेला आणि नाथ महाराजाला त्यांनी प्रश्न केला की म्हणले, महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? काय प्रश्न केलाय की महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? नाथ महाराज म्हणले, खाली बस. गेलेला मनुष्य गुंड होता, गाव गुंड होता, बदमाश थोडा. गेलाय नाथ महाराजाकडे. नाथ महाराजांना प्रश्न केला की महाराज म्हणले तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? नाथ महाराज म्हणले, खाली बस. ते खाली बसलं. म्हणले, हे बघ माझं जाऊ दे, मी तुला तुझं एक भविष्य सांगतो. आजपासून 8 दिवसानं तू मरणार आहेस. आजपासून 8 दिवसानं तू मरणार आहेस. दचकलं ना ते, तर शब्द नाथांचा आहे. शब्द नाथांचा आहे, त्याला विश्वास ठेवाच लागेल. सिद्ध पुरुष नाथ महाराज येते. म्हणले आजपासून 8 दिवसांनी तू मरणार आहेस, घरी जाऊन तुला काय करता येईल ते करून घे म्हणले. गेलं घरी. जे अंतरून धरलं तर जागचं हलं ना, शब्द नाथांचा आहे. हापकलं. जे पलंग धरला जागेवर पडलं तर जागचं हला ना. डोळे पुढे एकच दिसायला लागलं, मरण मरण मरण. मी 8 दिवसांनी मरणार, मी 8 दिवसांनी मरणार. 1 दिवस लोटला, 8 दिवसातले 7 राहिले, 2 लोटले, 8 मधले 6 राहिले. वरचीवर घाबरू लागला. जसे जसे दिवस कटायला लागले तसं तसं गादीला खेळून राहिला, गादीच सोडीना. अन्न पाणी वर्ष केलं. बायका मुलाच्या आग्रहास्तव बळबळ अन्नाचा एखादा घास, पाण्याचा एखादा गोट घशाखाली उतरायचा, अन्न पाणी वर्ज केलं. बायका बरं म्हणले, झाले तरी काय? म्हणले नाथ महाराजांनी असं सांगितलंय, 8 दिवसांनी मी मरणार आहे. ते बी हापकले. जे अंथरून धरलं जागचं हले ना. सगळ्यांना सत्य वाटलं. शब्द नाथ महाराजांचा आहे.
7 दिवस लोटले. 7व्या दिवशी तो नाथ महाराजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज उद्या 8वा दिवस आहे, मी मरणार आहे उद्या, आज 7वा दिवस आहे, मला माझ्या उद्धाराचा काही मार्ग सांगा. नाथ महाराज म्हणले, खाली बस. बसलं खाली. म्हणले, मला एक गोष्ट सांग, या 7 दिवसात तू किती पाप केलं? या 7 दिवसात तू किती पाप केलं? तर मनुष्य म्हणतो, नाथ महाराज कशाचं पाप आणि कशाचं काय, मरणाचा वागोबा डोळ्यापुढे दिसतंय. पाप कशा करता करू आणि कुणा करता करू? मरण डोळ्यापुढे दिसतंय, तर पाप का करू आणि कुणाच्या बळावर करू? नाथ महाराज म्हणले, तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. तुम्हाला प्रश्न काय विचारला होता की नाथ महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? तर माझं जीवन निष्पाप आहे याचं हेच उत्तर आहे की मी मरण डोळ्यापुढं ठेवून जगतो. मी मरण डोळ्यापुढं ठेवून जगतो म्हणून माझं जीवन निष्पाप आहे. तू या 7 दिवसात मरण डोळ्यापुढं ठेवून जगलास म्हणून तुझं जीवन निष्पाप झालं. तुझ्या हातून एकही पाप घडलं नाही. तुला डोळ्यापुढं सारखं मरण दिसत होतं म्हणून तुझ्या हातून एकही पाप घडलं नाही. मी मरण डोळ्यापुढं ठेवून जगतो म्हणून माझ्या हातून पाप घडत नाही. तूही मरण डोळ्यापुढं ठेवून जगलास म्हणून तुझ्या हातानं पाप घडलं नाही. मरण डोळ्यापुढं ठेवून जगा, तुमच्या हातून एकही पाप घडणार नाही. मरणाच्या नित्यस्मरणाने जीवन निष्पाप होतं. तुमची दुष्कृत्य गळून पडतात. आणि ज्या दिवशी जीवन निष्पाप होतं, जीवनात पापच नाही आहे, तुम्हाला संसार बंधन राहीलच कसं? संसार बंधन कशामुळे? पाप पुण्यामुळे. पाप पुण्य भोगावं लागतं. तुम्ही सत्कर्म करतायत पण ती भगवंताला अर्पण करतायत, पुण्य संपलं, पण उरलेल्या पापाचं काय करायचं? पाप जे हातून घडतंय ते कोणाला अर्पण करायचं? देव कसा स्वीकारेल तुमचं पाप? पुण्य स्वीकारेल. तुमचं पाप तुम्हाला फेडावं लागेल. आणि म्हणून ज्यावेळेस तुमच्या जीवनात पाप पुण्य घडतं, ते पाप फेडण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. बरोबर आहे. नगबराई मुंगेच्या पायात पाप किंवा पुण्य तुमच्या जीवनात शिल्लक असेल, त्यातली त्यात पाप, तर ते फेडण्यासाठी, ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. बरोबर आहे म्हणतात. आगा कर्मे जे उरावे. मग ज्या दिवशी तुमचं जीवन पूर्णतः निष्पाप होईल, तुम्ही बघा परमार्थाची व्याख्या तरी काय? जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या पदरी गडगंज पुण्य आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. नाथ महाराजाची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. खूप पाप आहे, नरकाला जाल. खूप पुण्य, स्वर्गाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. आणि मग मुक्त व्हायचंय तर पाप पुण्य शिल्लक ठेवू नका. पुण्यकर्म करा, पण ते पुण्य भगवंताला अर्पण करा. जीवनातलं पुण्य संपलं. पाप केलं ते भगवंताला अर्पण करता येणार नाही, ते तुम्हाला फेडावं लागेल. पण पाप कर्म करायचे नाहीत. आणि जे हातून पाप घडू नये यासाठी मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. हातून पाप घडणार नाही. आणि ज्या दिवशी पाप घडणार नाही आणि जीवन पाप पुण्य होईल, मोक्ष तुम्हाला शोधत येईल. आणि म्हणून जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना हाच परमार्थ असतो. जीवन पाप रहित बनवा. आणि नाथ महाराजांनी त्या माणसाला हेच उत्तर दिलं की माझा जीवन, तू प्रश्न केला नाही नाथ महाराज तुमचं जीवन एवढं निष्पाप का? तर मी मरण डोळ्यापुढे ठेवून जगतो म्हणून माझं जीवन निष्पाप आहे. तूही 7 दिवसात मरण डोळ्यापुढे ठेवून जगलास, तुझं जीवन निष्पाप झालं. तुम्हीही मरण डोळ्यापुढे ठेवून जगा, तुमचं जीवन निष्पाप होईल. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होईल, तुम्हाला मोक्ष शोधत येईल. जीवन पाप पुण्यरहित बनवा, जीवन निष्पाप बनवा. आणि मृत्यूच्या नित्यस्मरणाने जीवन निष्पाप होतं, पापरहित होतं. हातून एकही पाप घडत नाही. आणि म्हणून मी विधान केलं की मृत्यूच्या नित्यस्मरणाने जीवनात वैराग्य येतं, दुष्कृत्य घडून पडतात, अर्थात हातून एकही पाप घडत नाही. आणि मुखामध्ये भगवंताचं नित्य नाम स्थिरावतं. जीवनात वैराग्य आले, वैराग्यानं देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मा लागायचे ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य. याने ब्रह्मानंदा योगी जीव होती. वैराग्यानं देव भेटतो. जीवन निष्पाप झाल्याने देव भेटतो. मुखात नाम आल्याने देव भेटतो.
हे एकटं एकटं देव मिळून देतो तुम्हाला. वैराग्य देव मिळून देते, निष्पाप जीवन देव मिळून देते, आणि मुखात नाम हे देव मिळून देते. हे तिघे एकटे एकटे देव मिळून देतात. तर तिघं एकत्र आल्यावर देव का मिळणार नाही? तिघं एकत्र आल्यावर देव का मिळणार नाही? आणि म्हणून मृत्यूच्या नित्यस्मरणाने जीवनात वैराग्य येतं, जीवन निष्पाप होतं, अर्थात दुष्कृत्य घडून पडतात, आणि मुखात भगवंताचं नाम स्थिरावतं. या तिन्ही गोष्टी एवढ्या बलवान आहेत, आणि तिन्ही जेव्हा एकत्र येतील तेव्हा मोक्ष तुमचे पाय चाटतील, तुम्हाला शोधत येईल. आणि म्हणून क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू तरायचा. तर क्षणाला विचार करा की मी कशाने भवसिंधू तरेल, कशाने मुक्त होईल. तर याचं उत्तर, नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मला मुक्त व्हायचंय, हा सातत्याने विचार करावा. मग कशाने मुक्त होईल? तर देहाची नश्वरता कळाल्याने, संसाराची अनित्यता कळाल्याने. तुम्हाला संसाराची अनित्यता कळू द्या. ज्ञानोबांनी खडसावून सांगितले, तैसे संसारा या समजतात जाणी जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तुम्ही एकच करा, संसाराची अनित्यता कळू द्या. संसाराची अनित्यता म्हणजे देहाचीच अनित्यता, देहाचा मरकेपणा, देहाचा नाशिवंतपणा, मरकेपणा कळाला, ही संसाराची अनित्यता आहे. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तुमच्या मागे वैराग्य लंडासारखं लागतं, आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात जे म्हणतायत की तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा की मी हा भवसिंधू कसा तरून जाईल, अर्थात मी मुक्त कसा होईल. तर तुम्ही मुक्त कशाने व्हाल? तर देहाची नाशिवंतता समजून घेतल्यानं, देहाची नश्वरता, देहाची अनित्यता समजून घेतल्यानं, की नाशिवंत देह जाणार सकळ, हा नासकाय, मरकाय, सडकाय, हा मरणारे जाणारे, हे तुम्हाला कळू द्या. देह नाशिवंत आहे, मृत्यूचं नित्यस्मरण झालं, हे कळालं की तुम्ही देहाबद्दल उदास होता, देहात जीवनामध्ये विरक्ती येते, आणि या विरक्तीनं देव भेटतो. मुखामध्ये नाम स्थिरावतं, या नामानं देव भेटतो. दुष्कृत्य आणि पाप गळून पडतं, जीवन निष्पाप झाल्यानं देव भेटतो. फक्त देहाची नाशिवंतता कळू द्या. आणि म्हणून महाराज म्हणतात की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान केले महाराजांनी, आयुष्य खातो काळ सावधान. मला सांगा, जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? आम्ही शिकलेले आहेत, मोठ्या मोठ्या डिग्र्या आहेत, मोठी मोठी पदं आहेत आमच्याकडं. तुम्हाला जीवनाचं आश्चर्य कळालं का काय? जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? पांडव वनवासात असताना त्या यक्षाने एक प्रश्न विचारलाय. पांडव बारी बारीने पाणी प्यायला जातात त्या तळ्यावर. तर तो यक्ष पांडवांना प्रश्न विचारतो, आणि तो म्हणतो माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. बरोबर उत्तर दिली तर पाणी प्या, अन्यथा उत्तर न देता पाणी पिलं तर तुम्ही मूर्छित व्हाल किंवा मराल बी. भीम आणि अर्जुन मूर्छित झालेत, पाणी प्यायला गेले ते. नंतर नकुल सहदेव गेले, ते मूर्छित झाले. नंतर शेवटी द्रौपदी आणि युधिष्ठिर गेलेत. आणि मग युधिष्ठिराला प्रश्न विचारतो हा यक्ष, झाडावर बसलाय तळ्याच्या काठावर. हा नकुल आपला हा युधिष्ठिर आणि द्रौपदी उभे आहेत. हा यक्ष प्रश्न करतो, युधिष्ठिरा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, आणि उत्तर न देता पाणी पिलं तर तुझी गती बाकीच्या चौघासारखी होईल, तूही बेहोश होऊन पडशील किंवा मरशील. त्यांनी प्रश्न केलाय, अनेक प्रश्न केलेत, त्याचे सगळी बरोबर उत्तर दिलीत युधिष्ठिराने. त्यात एक प्रश्न महत्त्वाचा आहे. यक्ष म्हणतो जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? अतिशय अचूक उत्तर दिलं युधिष्ठिराने. यक्ष म्हणतो जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? युधिष्ठिर म्हणतो एक मनुष्य मरतो, एका जिवंत माणसापुढे एक मनुष्य मरतो, त्याला स्मशानात नेऊन जाळतात. हे माणसं डोळ्यांनी पाहतात, आणि घरी आलं की विसरतात की एक दिवस मीही मरणार आहे. माणसाला आपल्या मरणाचा पडणारा विसर हे जगातील सर्वात मोठं आश्चर्य. आणि याला तुकोबाराय म्हणतात एक पाहत असे एकाची दहने, सावध त्यागुने कार्य न व्हा. एक पाहत असे एकाची दहने, सावध त्यागुने कार्य न व्हा. मारा हाक देवा भय अट्टहासे. मारा हाक देवा भय अट्टहासे, जव काळा असे झाले नाही. एक पाहत असे एकाची दहने.
स्मशानात आम्ही हजारो माणसं जातो, मेलेला एकच असतो, या हजारापुढे एक मढ जळत असते. महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, एक पाहतसे एकाची दहने. आम्ही उभे आहेत, जिवंत आहेत, उभे आहेत, आणि आमच्या पुढे मढ जळतंय, त्याचं दहन चाललंय, आम्ही पाहतो डोळ्यांनी. पण आमची विवेक जागृती होत नाही की त्याला तो मेलाय, स्मशानात आणून जाळलाय, एक दिवस मीही मरेल आणि असाच या स्मशानात जाळला जाईल. ही विवेक जागृती होत नाही माणसाची, आणि माणसाला आपल्या मृत्यूचा विसर पडतो, आणि माणसाला आपल्या मृत्यूचा पडलेला हा विसर जगातील सर्वात मोठं आश्चर्य आहे. सर्वात मोठं आश्चर्य आहे. मोठे मोठे पदवीधर आहात, डिग्री होल्डर आहात, पण तुम्हाला मरणाचा विसर पडलाय. हे जगातील सर्वात मोठं आश्चर्य आहे. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा, मृत्यूला विसरू नका. मृत्यू पूजनीय आहे, मृत्यू वाईट नाही आहे. मृत्यू पूजनीय आहे. तो तुमचं हित करतो, तो तुम्हाला ओढून नेतो, मारतो म्हणून तो वाईट वाटतो, मान्य आहे. पण विवेक दृष्टीने विचार केला तर मृत्यू पूजनीय आहे, त्याचा उपकार आहे आमच्यावर. या मृत्यूच्या नित्यस्मरणाने तुम्हाला देव भेटतो, तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता, मुक्त होता. मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा, हा सारासार विचार आहे. आणि मग त्या यक्षाने युधिष्ठिराला पाणी पिऊ दिले. काय प्रश्न केलता की युधिष्ठिरा, जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? अचूक उत्तर दिले युधिष्ठिराने. युधिष्ठिर म्हणतो, एक मनुष्य मरतो, एका जिवंत माणसापुढे एक मनुष्य मरतो, त्याला स्मशानात नेऊन जाळतात, हे सगळे बघतात, पण एक दिवशी मी मरेल आणि असाच्या स्मशानात आणून जाळल्या जाईल, अशी विवेक जागृती त्यात होत नाही. माणसाला आपल्या मरणाचा विसर पडतो. माणसाला आपल्या मरणाचा पडलेला हा विसर हे जगातील सर्वात मोठं आश्चर्य आहे. एक पाहतसे एकाची दहने, सावध त्या गुणे कार्य न व्हा. मारा हाक देवा भय अट्टाहसे, जव काळा ऐसे झाले नाही. जव काळा ऐसे झाले नाही. हाका मारा देवाला, जो पण काळाने उडी मारली नाही तोपर्यंत. जागे व्हा, एक दिवस मी मरणार आहे, नासाच्या स्मशानात आणून जाळल्या जाणार आहे. आणि ही विवेक जागृती ज्यात होते, एक दिवशी मी मरणार आहे आणि स्मशानात नेऊन मला असंच जाळतील, ही विवेक जागृती झाली, तो मृत्यूचं नित्यस्मरण ठेवतो, आणि मृत्यूच्या नित्यस्मरणाने देव भेटतो. मृत्यूच्या नित्यस्मरणाने काय काय होतं? जीवनात वैराग्य येतं, दुष्कृत्य गळून पडतात, तुम्ही निष्पाप होता, आणि तुमच्या मुखात भगवंताचं कायमचं नाम स्थिरावतं. आणि या तिन्ही गोष्टी एवढ्या स्ट्रॉंग आहेत, ज्या त्या तिन्ही एकत्र येतील, त्या तुम्हाला देव पकडून आणतात आणि देवाला तुमच्या पुढे उभं करतात, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून मग मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा. हीच गोष्ट तुकोबाराय सांगतात की नाशिवंत देह जाणार सकळ. देह नाशिवंत आहे, नाश काय, जाणार आहे, मरणार आहे, जळणार आहे, याच्या बुद्धीवर ठसा पडू द्या. याच्या बुद्धीवर ठसा पडला, हा देह नाशिवंत, असा ठसा पडला रे पडला की तुम्ही भवसिंधू पार केलाच. आणि मग सारखा डोक्यात विचार घोळवा, क्षणा क्षणा हाची करावा विचार, क्षणा क्षणा हाची करावा विचार. सारखा विचार करा, म्हणजे क्षणाक्षणाला विचार करा. काय की मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे, मरणार आहे, मी मरणार आहे. हा विचार जर डोक्यात घोळला, देहाची नश्वरता, क्षणभंगुरता, नाशवंता कळाली की जीवनात वैराग्य, जीवन निष्पाप, आणि मुखात भगवंताचं नाम, तिन्ही गोष्टी येतात, आणि एका क्षणात तुम्ही भवसिंधू पार करता. तरावया पार भवसिंधू. आणि म्हणून क्षणा क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान केले, सावधान बजावले, सावधान. क्षणाक्षणाला इथं सावधान केलंय आम्हाला. आणि महाराज म्हणतात सावधान केलंय कशाबद्दल? नाशिवंत देह जाणार सकळ. जाशील रे बाबा, अचानक जाशील. देहाची नश्वरता तुला कळू दे. तू क्षणाक्षणाला विचार कर, तू सावध हो. काय सावध हो? तर नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाशिवंत आहे, मरका आहे, क्षणभंगूर आहे. ज्ञानोबाराय म्हणतात किती क्षणभंगूर आहे हा. माऊली लिहित आहेत, काळ नळाचे तोंडी लावली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तर भेसरे. प्रखर अग्नीने त्याच्यामध्ये एक लोण्याचा गोळा टाकला, किती वेळ टिकेल ते? तो लोण्याचा गोळा किती वेळ टिकेल अग्नीत? अहो टाकला की वितळेल. अग्नीमध्ये लोण्याचा गोळा टाकल्यावर त्याला वितळायला जेवढा वेळ लागतो तितक्या वेळात मनुष्य मरतो.
काळ नळाच्या तोंडी लावली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तवेसरे. माशीला पंख फडफडायला जेवढे वेळ लागतात तेवढ्या वेळात मनुष्य मरतो. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. मनुष्य देह एवढा क्षणभंगुर आहे म्हणले, हातातला घास हातात राहतो, तोंडापर्यंत नेता येत नाही, मनुष्य अचानक मरतो अटॅक येऊन, हार्ट अटॅक येऊन. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. विपा हे आगी पडे तरी भस्म होऊन निवडे, का झाले श्वाना वर पडे तरी ते विष्टा. या चुके दोन्ही काजा तरी होय क्रमीचा पुंजा, परिणामी हा कपिध्वजा कश्मळोगा. हा देह मेला आणि याला जर कुणी अग्नी दिली नाही तर याच्यात आळ्याची बुचकी होतात, याच्यात आळ्याची बुचकी होतात. किंवा याला कोले कुत्रे खातात, किंवा अग्नी दिला तर जळून खाक होतो. या देहाची दशा कशी बघा. विपा हे आगी पडे तरी भस्म होऊन निवडे, याला कुणी अग्नी दिला तर याची राख होते. का झाले श्वाना वर पडे तरी ते विष्टा. अग्नी दिली राख होते, कुत्र्यांनी खाल्ला, अग्नी मिळाला नाही, कुत्र्यांनी खाल्ला तर त्याची विष्ठा होते, संडास होते. या दोन्ही गोष्टी मिळाल्या नाही, अग्नी नाही, कुत्र्यांनी नाही खाल्लं. या चुके दोन्ही काजा तरी होय क्रमीचा पुंजा. यात आळ्या पडतात म्हणले, बजबज आळ्या पडतात. हा परिणामो कपिध्वजा कश्मळोगा. या देहाची हे दशा आणि येत आत्मा तो व्हायचा. या देहाची दशा सांगितली ज्ञानोबांनी. काय दशा याची. याला अग्नी दिली मुठभर राख होते, अग्नी मिळाला नाही, कुत्र्याने खाल्लं, याचं संडास होते, विष्ठा होते, मैला होते. दोन्ही गोष्टी घडल्या नाही, अग्नी नाही, कुत्र्यांनी नाही खाल्लं, त्याच्यात आळ्या पडतात म्हणले. आणि याला तुकोबाराय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हा नाश काय, याची राख होते जाळल्यावर. याला कुत्र्याने खाल्लं तर याची संडास होते. हे दोन्ही नाही घडलं त्याच्यात आळ्या होतात. हे नुसतं नाशिवंत नाही तर सकळ नाशिवंत आहे, आरपार सकळ नाशिवंत, सगळं नाश पावणार आहे. आणि मग सावधान व्हा. दनवारे लिहितात की ये मृत्यूलोकीचे उपराटे. माऊली लिहितात की येतीच्या अनित्यतेची थोरी, करतया ब्रह्मयाच्या आयुष्यवरी, कसे नाही होणे अवधारी निपटून या. म्हणले या मृत्यूलोकातलं अनित्यता किती किती थोरी येतीच्या अनित्यतेची थोरी, करतया ब्रह्मयाचे आयुष्यवरी, कसे नाही होणे अवधारी निपटून या. इथली प्रत्येक गोष्ट कशी कायमची खलास होणारी असते, नाहीशी होणार असते बघा म्हणले. ती सांगत बसलं तर ब्रह्मदेवाचं आयुष्य कमी पडेल. अर्थात मृत्यूलोकातील प्रत्येक वस्तू खरडून नाहीशी होणारी आहे. येतीच्या अनित्यतेची थोरी, करतिया ब्रह्मयाचे आयुष्यवरी. ब्रह्मदेवाचं आयुष्य कमी पडेल म्हणले. मृत्यूलोकातली अनित्यता सांगायची. अर्थात मृत्यूलोकात सपाटून सगळं नाहीसं होणार आहे, त्यात मनुष्य देह येतो. आणि म्हणून हा नाश काय, नाशिवंत आहे, याचं स्मरण ठेवा. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा, ती वेळी केला के गिवसावा शिनू आपला. भोग घ्यायची मजा वाटते, पण भोग आणि भोगी दोन्ही नाशिवंत आहे. मेलं की पंचमहाभूताचं पंचमहाभूतात विलीन होतं. मग याला पोसवायला जे कष्ट पडले त्याचा मोबदला मागायचा कोणाला. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा, त्यावेळी केला के गिवसावा शिनू आपला. जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी, हे तर उदयची होय आस्था लागी. दुःख लेऊन सुखाची अंगी सळीत जगात. इथं सूर्य उगत होते मावळण्यासाठी, इथं मनुष्य जन्मत होते मरण्यासाठी. आणि म्हणून घोडोघोडी काळ याची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. आणि म्हणून महाराज म्हणतात सावधान, घोडोघोडी काळ याची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. नाथ महाराज तिकडे तुकोबाराय म्हणतात आयुष्य खातो काळ, सावधान. सावधान केलंय आम्हाला की देह नाशिवंत आहे, मर काय अचानक काळाचा घाला पडेल. तोपर्यंत देवाला हाक मारा हाक देवा भय आटा असे, जेव्हा काळा असे झाले नाही. तुकोबाराय मरणाची तो गाठोडी पदरी, जिने तोची वरी, जवरी माप भरी. एखाद्या माणसाला सुळावर द्यायचंय, तो सुळाच्या दिशेने चाललाय. याचा अर्थ काय होतो, प्रत्येक पावलाला त्याचं मरण जवळ आलंय. ज्ञानोबा लिहित आहेत, सन्मुख झाला शुळा
धावत आहे अति चपळा, प्रतिपदा ये जवळा मृत्यूजेवी. शिक्षा टोटली सोळ्यावर द्यायचं. एक मनुष्य सोळ्यावर द्यायचा आणि त्याला चल म्हणले, आता तो एक समजा 100 फुटावर सोळ्यापासून चल म्हणले सोळ्याकडं. प्रत्येक पावलाला काय व्हायला, सूळ जवळ यायला म्हणजे मृत्यू जवळ यायला लागलाय. सन्मुख झाला सोळा, धावत आहे अति चपळा, प्रतिपदा ये जवळा मृत्यूजेवी. तो सोळाकडे चालला म्हणजे मृत्यू जवळ यायला लागलाय. तसं तुमच्या जीवनाचा एक एक दिवस संपायलाय, एक एक वर्ष संपायलंय म्हणजे मृत्यू जवळ यायलाय. आहे का मला मृत्यूची आठवण? ये मृत्यू लोकीचे उपराटे हा कटा उकटे. जन्मल्या दिवस दिवसे काळाचेची हो लागे जैसे, तरी वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया. ये मृत्यू लोकीचे उपराटे हा कटा हे ओकटे, जरी अर्जुना उचटे जन्मलास येते. कसं मृत्यू लोकाचं उफराट आहे म्हणले बघा, कशी माणसं उरफाट्या डोक्याची आहेत. मनुष्य सुळावर द्यायला चाललाय, पावला पावलाला मृत्यू जवळ यायला. जितका सुळाच्या जवळ जाईल मृत्यू जवळ येतोय. एक दिवस गेला, एक वर्ष गेलं, काळ एक वर्ष खाऊन गेला, आयुष्य एक वर्षानं कमी झालं. लोक याला वाढदिवस म्हणतात, याला वाढदिवस म्हणतात. अरे हा घट दिवस आहे, लोक याला वाढदिवस म्हणतात. ज्ञानोबा मग लिहितात, ये मृत्यू लोकीचे उपराटे. वाढदिवस साजरा करणं हा टोटली फुलिशपणा आहे, नालायकपणा आहे. ज्ञानोबा म्हणतात, जन्मल्या दिवस दिवसे काळाचेची हो लागे जैसे, तरी वाढती करीती उल्हासे उभी ती गुडिया. हो, सेलिब्रेशन करतात, केक आणतात, मोठमोठे हॉटेल बुक करतात, केक खाऊ घालतात, टाळ्या वाजवतात, जेवणं घालतात, आनंद उत्सव साजरा करतात, गुड्या उभारतात. म्हणजे हा मूर्खपणा आहे. वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही हातावर चुना घालून बोंबला मोठ्या मोठ्याने की काळ माझा एक वर्षाने आयुष्य खाऊन गेला, एक वर्षाने माझं आयुष्य कमी झालं, आता मी लवकर मारणार आहे. जन्मल्या दिवस दिवस एक काळाचेची हो लागे जैसे. सुळाच्या जवळ चालाय, मृत्यू जवळ आलाय. एक वर्ष गेलं, मृत्यूच्या जवळ आलास. आणि म्हणून वाढदिवस साजरी करतात ती मूर्ख असतात. मी म्हणत नाही, ज्ञानोबा म्हणतात, माझ्याकडे रागा रागा बघू नका. जन्मल्या दिवस दिवस एक काळाचेची हो लागे जैसे, तरी वाढती करीती उल्हासे उभी ती गुडिया. ये मृत्यू लोकीचे उपराटे. हे ज्ञानोबा बोलतात, मी नाही. आम्ही पदरचं काहीच बोलत नाहीत. ज्ञानोबा तुकोबारायचं सांगतो. वाढदिवस साजरा करणं मूर्खपणा आहे. काय त्या डॉल्बिन, काय ते बॅनर आणि काय रस्ते भरलेले असतात. अमक्याचा वाढदिवस, तमक्याचा वाढदिवस, आमका हे तमका ते, काय जाहिराती. वाढदिवस रस्त्यापर्यंत गेले, कच्च भरले असते रस्ते बॅनर आणि पाट्या लावलं. तुकोबारा म्हणतात, शाने व्हा. वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही आनंद उत्सव साजरा करू नका. हातावर चुना घाला आणि मोठ्याने बोंबला म्हणतात. का तर काळ माझा एक वर्षाने आयुष्य खाऊन गेला, एक वर्षाने आता मी लवकर मरणार. उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी. सोळावर चाललाय, जितका जवळ जाईल सोळाच्या तितका मृत्यू जवळ आलाय. वाढदिवस झाला, एक वर्षाने वाढला म्हणजे एक वर्षाने आयुष्य कमी झालं, तू लवकर मरणार. आणि म्हणून वाढदिवस हा वाढदिवस नसून वाढदिवस हा घट दिवस असतो, घट दिवस. पण माणसं घट दिवसाला वाढदिवस म्हणतात आणि आपल्या मरणाला विसरतात. आपल्या मरणाला विसरतात. मरणाला विसरू नका. मरण हे पूजनीय आहे, मरण हे पवित्र आहे. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यूला विसरलात तर पुन्हा 84 लक्ष युनिट अडकाल, नरकाला जाल. पण मृत्यूचं नित्य स्मरण ठेवलं तर मृत्यू तुम्हाला मोक्ष मिळवून देईल. आणि म्हणून मृत्यू वाईट नाही. ज्ञानोबा बोलतात की अगा मर हा बोलणं साहती आणि मेलिया तरी रडती. या लोकांचं किती उरफाट आहे म्हणलंय. ये मृत्यू लोकांची उफराटे. मरण हा शब्द सुद्धा सहन होत नाही आणि मेल्यावर ढड्ढासा रडतात. लोकाला मरण हा शब्द अमंगळ, किळसवाना वाटतो, ऐकावं सुद्धा वाटत नाही. असते जात न गणिती गहिसपणे. आयुष्य चाललंय, मूर्खपणाने त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. अमन महाराज म्हणतात, सावधान सावधान, आयुष्य खातो काळ, सावधान. काळ आयुष्य खातोय, सावधान हो. वाढदिवस साजरा करू नको, त्या दिवशी बोंबल, रड. का तर काळाने एक वर्ष खाल्ले, आता तू लवकर मरशील. गडोगडी काळ याची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. दात खातो करकरा. तो यम आहे ना, असं करकर करकर कर दात खातो असतो. थांब म्हणले बेटा, अजून किती राहिले, किती राहिले, किती राहिले. लय मोठा साहेब आहे, लय मोठा पुटारी, लय मोठा आमका, लय मोठा ढमका, लय मोठा डिग्रीवाला आहेस, लय मोठा पैशावाला आहे. म्हणले थांब थांब थांब, कर 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 दात खातो. तू किती मोठा आहेस म्हणले, अजून किती आहे अवकाश. तुमची वाट कोणी घरचे बायकाबरोबर पाहू की न पाहू. तुम्ही कुठं गावाला गेले, कुठं गेले, बायकाबरोबर वाट पाहत असतील किंवा नसतील बी पाहत. तुमची कोणी वाट पाहू की न पाहू, पण एक माणूस नक्की वाट पाहतो, तो असतो काळ.
थांब म्हणतो, मी तुझी वाट पाहतो, थांब, अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ याची वाट पाहे. घरी बायको वाट पाहती का नाही माहीत नाही, पण काळ मात्र जरूर तुमची वाट पाहतो. घडोघडी काळ याची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. किती बाकी आहे म्हणले, तुला न्यायचंय वडून. आणि मग जागे होणार बाबा, सावध हो ना. काळ जर वाट पाहतोय, दप्तर काढतोय, कवा मरतोय, कवा घडी येते, कवा घडी येते, मला याला वाढायचंय, अशी जर परिस्थितीत जागे व्हा ना. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. हा, देहाची नश्वरता समजून घ्या. देहाची नश्वरता समजली की जीवनात वैराग्य येतं, दुष्कृत्य गळून पडतात, जीवन निष्पाप होतं, मुखात हरिनाम स्थिर होतं. आणि या तिन्ही गोष्टी अतिशय बलवान आहेत. त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला सहज देव मिळून देतात. तुम्ही भवसिंधू सहज पार पडता. आणि म्हणून क्षणाक्षणा हाची असावा विचार, क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावाया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान, शेवटी सावधान म्हटले. आयुष्य खातो काळ सावधान. तात्पर्य जीवनात सारासार विचार असू द्या. सार काय, असार काय, फल कटतो संसार, येत सार भगवंत. नश्वराच्या नासक्याच्या मागे लागू नका, जे अविनाशी त्याच्या मागे लागा. भगवंत अविनाशी. हा देह आणि देहाला जोडून असलेले गणगोत नाते आणि संपत्ती सगळं नश्वर आहे. कैसे नाही होणे अवधारी निपटुनिया. या संसारातली जगातली प्रत्येक वस्तू नाश पावणारी. देह तर नाश पावतच, पण वस्तूही नाश पावतात, काहीच राहत नाही. करत हो ब्रह्मयाची इतिच्या अन्य तिथेची थोडी करत या ब्रह्मयाच्या आयुष्यवारी. कैसे नाही होणे अवधारी निपटुनिया. बोलून गेलो मी की या मृत्यूलोकाची अनित्यता सांगायचं म्हटलं तर ब्रह्मदेवाचं आयुष्य कमी पडेल. इतकं अनित्य आहे संसार हा. मग अनित्याच्या मागं का लागता, जो नित्य भगवंताच्या मागं लागा ना, हा सार विचार आहे. आणि म्हणून तुम्ही जीवनात काही मिळवलं आणि किती मिळवलं तर माती मोले, शिवाय एका आत्मज्ञानाच्या. जनावराय बोलले, ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पायलोटी आंधळेपणे. तसे ज्ञान जो सांडोनी जाये, त्या आयसी हे दशा आहे. म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. तुम्ही किती मोठ्या डिग्र्या मिळवा, किती पैसे मिळवा, माती मोले शिवाय एका आत्मज्ञानाच्या. हो, एक आंधळा आहे. एक धनिक माणसानं मुलीचं लग्न होतं, दौंडी पिटवली. सभोवताली गोरगरीब जे असतील ते, त्यांना मी पोत्याने नुकती वाटणार आहे म्हणले, टोपल्याने नुकती वाटणार या म्हणले. एक आंधळा निघाला, रस्त्यानं चाललाय लग्नाची पंगत जेवायला. जाताना वाटेत त्याला एका दगडाची ठोकर लागली. तो मनाशीच पुटपुटला, म्हणले काय लोक आहेत, मी आंधळा, मला दिसत नाही. ज्याला दिसते त्याने तर रस्त्यातली दगड बाजूला करावं ना म्हणले. आणि ज्या दगडाची ठोकर लागली तो दगड त्यांनी ठोकरीने बाजूला केला रस्त्याच्या, आणि पुढे चालू लागला. पण त्याला ज्या दगडाची ठोकर लागली तो होता दगडच, पण साधा दगड नाही, तो होता चिंतामणी रत्न. आंधळ्याने चिंतामणी रत्नाला ठोकर मारली. आंधळ्याला जर चिंतामणी दिसला असता आणि कळाला असता तर तो चिंतामणीकडून आपली गरिबी नाहीशी करू शकला असता, डोळे मागू शकला असता. चिंतामणी म्हणजे तो की तुम्ही मागावून त्यांनी द्यावं, तुम्ही चिंतावून त्यांनी द्यावं, म्हणून तो चिंतामणी. आंधळ्याला चिंतामणी कळाला असता, दिसला असता तर त्यांनी ठोकरीने बाजूला केला नसता. चिंतामणीकडून डोळे मागून घेतले असते, ऐश्वर्य मागून घेतलं असतं आणि धनिक झाला असता. पण आंधळ्याला चिंतामणी कळाला नाही म्हणून ठोकरानं बाजूला केला, पुन्हा गरिबीत आणि आंधळेपणात अडकला. तसं मनुष्यदेह हा एक चिंतामणी आहे. आणि या मनुष्य देहरूपी चिंतामणीला आत्मज्ञान मागावं. पण तुम्ही विषय भोग आणि ऐश्वर्य पैसा मागता, आंधळ्यासारखे चुकता. तुम्ही मनुष्य जन्माला आलात आणि आत्मज्ञानाला ठोकर मारून जर पुढे गेलात तर तुमची धडगती आंधळ्यासारखी होते. आणि म्हणून ज्ञानमारा लिहितात की ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळीला चिंतामणी पायलोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जो सांडोनी जाय, तया हे ऐशी दशा आहे. म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. तुम्ही काही करा, किती मिळवा, किती पैसा मिळवा, आत्मज्ञान सोडून काही मिळवलं तर ते माती मोले. कारण ते नश्वर कधीतरी संपणार आहे, तुमच्या सोबत बी येणार नाही, इथंच राहणार आहे, तुम्ही एकटे जाणार आहेत. राहिलं तरी ते नाश पावणार आहे. मग इथं अविनाशी आहे ते आत्मज्ञान, संत आणि भगवंत. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. इथं परमनंट आहे संत आणि भगवंत, आणि त्याला जोडून आत्मज्ञान.
आणि म्हणजे परमनंट आहे, अविनाशी ते मिळवा ना, आत्मज्ञान, संतपद, भगवंतपद. नश्वराच्या कामाग लागतं. हा सारासार विचार आहे. हा सरासर विचार तुम्हाला कळावा. आणि हाच तुकोबाराय सांगतात की क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावा या पार भव सिंधू. जीवनात सरासर विचार असावा. काय सार आहे, काय आसार आहे, किती मिळवलं माती मोले, मग ते आसार आहे. मग सार काय आहे, आत्मज्ञान आहे, मग त्याच्या मागे लाग ना. म्हणून महाराज म्हणतात की क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावा या पार भव सिंधू. की पावलोपावली क्षणाक्षणाला विचार कर की मी भवसिंधू कशाने तरेल, मी मुक्त कशाने होईल. तर महाराज लगेच उत्तर दुसऱ्या चरणात देत आहेत की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तू काय विचार करतो क्षणाक्षणाला की मी भवसिंधू कशाने तरेल, मी मुक्त कशाने होईल. महाराज लगेच म्हणतात की तू देहाची नश्वरता जाणून घे. नाशिवंत देह जाणार सकळ, तुझा देह नाश काय जाणार आहे, ही देहाची नश्वरता जाणून घे. देहाची नश्वरता, देहाची अनित्यता अर्थात संसाराची अनित्यता कळाली रे कळाली की ते वैराग्य दौडिता पाठी लागे आणि वैराग्याने देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. तसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दौडिता पाठी लागे. संसाराची देहाची अनित्यता जाणून घ्या, वैराग्य लंडासारखा मागे लागेल आणि वैराग्याने देव भेटतो. देह नाश काय मर काय अनित्य, देह नाशिवंत आहे, नाश काय मर काय अनित्य. याचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यूच्या नित्यस्मरणाने देव भेटतो, मोक्ष भेटतो. बघा, मृत्यूच्या नित्यस्मरणाने वैराग्य मागे लागतं, दुष्कृत्याकडून पडतात, जीवन निष्पाप होतं, मुखात कायमचं भगवंताचं नाम स्थिरावतं आणि शेवटी देव भेटतो. एका मृत्यूच्या नित्यस्मरणाने 4 फायदे झाले. म्हणून देहाची नाशवंतता अर्थात नश्वरता नित्य ध्यानात ठेवा. अर्थात मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा, देव भेटेल. देव भेटेल अर्थात भवसिंधू पार कराल, मुक्त व्हाल. आणि म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हा. मग मृत्यूचं नित्यस्मरण ठेवलंय, तुम्ही सातत्यानं विचार करतायत की मी भवसिंधू कसा पार करेल, मी भवसिंधू कसा पार करेल, मी भवसिंधू कशानं पार करेल. तर महाराजांनी उत्तर दिलं की बाबा, देहाच्या नश्वरतेने अर्थात मृत्यूच्या नित्यस्मरणाने तू भवसिंधू पार करशील आणि मुक्त होशील. मृत्यूच्या नित्यस्मरणाने काय होईल म्हणले, अर्थात देहाच्या नाशवंतपणा अर्थात मृत्यूचा नश्वरता याने मी भवसिंधू कसा पार होईल. तर मृत्यूच्या नश्वरतेने, देहाच्या नाशवंतपणाने तुझ्या जीवनात वैराग्य येईल, तुझी दुष्कृत्य घडून पडतील, तुझं जीवन निष्पाप होईल, तुझ्या मुखात भगवंताचं नित्य नाम स्थिरावेल. या 3 गोष्टी प्रामुख्याने आधी येतील. देव शेवटी भेटेल, पण या 3 गोष्टी आधी येतील. आणि या 3 गोष्टी तुझ्या जीवनात आल्या रे आल्या, अर्थात तुझ्या जीवनात वैराग्य आलं रे आलं की तुला साधू संत शोधत येतील. आणि या अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थी. संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थी. देहाची नश्वरता, देहाचा नाशवंतपणा कळाला, देहाची अनित्यता कळाली, देहाची अनित्यता कळाली की वैराग्य लंडासारखं मागं लागतं. लंडासारखं, त्याला काठी न्यायला तरी जात नाही, ते बळच लंडासारखं मागं लागतं. आणि ज्या दिवशी जीवनात वैराग्य येतं, ज्या दिवशी जीवनात वैराग्य आलंय, त्या दिवशी तुम्हाला संतांचा समागम आपोआप घडतो. का येऊनी फळाचा गडू, पारुशली किडीची वाढू, श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबुत्सू जायचा. श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबुत्सू जायचा. श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. ते हे कर्मसाम्य दशा होय ते विदेशा. मग श्रीगुरु आपेसा भेटायची का, हा शब्द आहे का, श्रीगुरु आपेसा भेटायचं, श्रीगुरु आपेसा भेटायची का. तुम्ही सदशिष्य बना, सद्गुरु शोधत येतो, त्याला शोधायची गरज नाही. मृत्यूचं नित्यस्मरण ठेवलंय, आता देहाचा नाशवंतपणा तुम्ही ध्यानात धरलाय, मृत्यूचं नित्यस्मरण ठेवलंय, जीवनात वैराग्य आले. आणि जीवनात वैराग्य आलं की सद्गुरू शोधत येतो. आता संत तुम्हाला शोधत येतात आणि संतांचा तुम्हाला समागम घडतो. जीवनात वैराग्य आलं की तुम्ही संताकडे जाता किंवा संत तुमच्याकडे येतो. वाईस वर्षा कुठली तरी एक प्रक्रिया घडतेच आणि संत तुमच्या भेटीला येतात किंवा तुम्ही संताच्या भेटीला जाता आणि संताचा तुमचा समागम घडतो. आणि मग तुकोबाराय म्हणतात की संत समागमी धरून आवडी.
करावी तातडी परमार्थी. तुम्हाला संतांचा समागम लाभेल किंवा जीवनात वैराग्य आले, आता तुम्ही संतांच्या शोधात निघा किंवा संत तुम्हाला आपाप शोधत येतील. हा इथला ग्रेटनेस आहे. मग ते जर संत जर तुम्हाला आपाप शोधत आले तर मग महाराज म्हणतात की संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी. आता संत, तू संताकडे गेला काय किंवा संत तुझ्याकडे आले? संत बी येतात, मी बोलून गेलो का येऊनी फळाचा घडू पारुशिली किडीची वाडू श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबुत सुजायचा. श्रीगुरु शोधत येतो. आलाय श्रीगुरु, आलाय संत. तुम्ही संताकडे जा किंवा संत तुमच्याकडे येतील. संत भेटी निश्चित होईल वैराग्य जीवनात आल्यावर. आणि मग या संतांच्या भेट झाल्यानंतर संत भेटीची तुम्हाला आवड धरून ठेवा. संत समागमी धरून आवडी. संताची सेवा करा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाते आणावे तरी संता या भजावे सर्वस्वीस. मनोभावे संतांची सेवा करा. सगळ्या प्रकारची सेवा करा. ते सांगतील तसं वागा. ते तुम्हाला आत्मज्ञान देतील आणि मुक्त करतील. संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करा. काही लोक म्हणतात अर्ध आयुष्य मजा हजा करू, 50-60 वर्ष एन्जॉय करू, मजा करू आणि शेवटी 60च्या पुढे देवदेव करू. नाथ महाराज म्हणले म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धारू. म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धारू. अरे तू म्हणतो अर्ध आयुष्य एन्जॉय करू, मजा करू, शेवटी देवदेवाला लागू, परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञाधारक आहे का? तू 50-60-100 वर्ष जगशील कशावरून? तरुणपणात मरायचं नाही कशावरून? कोण दिवस उगवण कैसा नाही देहाचा भरवसा. गडीचा भरवसा नाही म्हणले. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, माशी पाक पाकडी तवे सरे. हातातला घास घेतलेला हातात राहतो, तोंडापर्यंत जात नाही, मनुष्य अचानक मरतो. मग तू म्हातारा होशील कशावरून? आणि म्हणून हे बोलणं वेडेपणाचं की म्हातारपणी परमार्थ करू. नाथ महाराज म्हणले काळ काय तुझा आज्ञा धारू. अरे काळ काय तुझा आज्ञा धार का तुला जगवायला 100 वर्ष? आणि तू 100 वर्ष जगशील कशावरून? मध्ये मरायचं नाही कशावरून तरुणपणात? आणि म्हणून महाराज म्हणतात की करावी तातडी परमार्थी. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. जीवन अनिश्चित आहे. जीवन अनिश्चित आहे. मनुष्य कधी मरेल याचा पता नाही. आणि म्हणून परमार्थाची तातडी करावी. भूतकाळ गेला तो आपला नाही. भविष्यकाळ जीवनात येईल याचा भरोसा नाही. लक्ष द्या. भूतकाळ गेला तो आपला नाही. भविष्यकाळ जीवनात येईल का नाही याचा भरोसा नाही. आहे तो वर्तमान काळ आपला आहे. आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निसटून चाललाय. मुठीत गहू धरले तर काही वेळ टिकतील, पण मुठीत पाणी धरले किती वेळ टिकेल? धरू धरूच तर निसटेल. भूतकाळ गेला आपला नाही. भविष्यकाळ जीवनात येईल याचा पता नाही. आहे तो वर्तमान काळ आपला आहे आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्यासारखा निसटून चाललाय. आणि म्हणून आहे त्या वर्तमान काळाचा फायदा करून घ्या. परमार्थाची तातडी करा. भक्तीला लागा. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. जीवनात वैराग्य येईल. दुष्कृत्य गळून पडतील. निष्पाप व्हाल. मुखात भगवंताचं नाम स्थिरावेल. आणि या तिन्ही गोष्टीच्या बळावर तुम्हाला शेवटी भगवंताची प्राप्ती होईल. परमार्थ सफल होईल. जीवन सफल होईल. आणि म्हणून परमार्थाची करावी तातडी. हो, मृत्यूच्या नित्यस्मरणाने ठीक आहे मी बोललो. वैराग्य येईल. जीवन निष्पाप होईल. दुष्कृत्य गळतील. मुखात भगवंताचं नाम स्थिरावेल. देव भेटेल. हे सगळं होतं आहे. पण याची तातडी करावी लागते. कारण मरण कधी येईल याचा भरोसा नाही आहे. की मरण मुहूर्त पाहे वारा या वाटणं वाहे की मरण मुहूर्त पाहे का निषिद्धाशी बी यागी जरी. जीवनामध्ये कशालाही मुहूर्त आहे, फक्त मरणाला मुहूर्त नाही. ते अचानक उडी मारतं घेऊन जातं. सगळा खेळ संपतो. मृत्यूपुढे सगळी आईट संपते. मग तुम्ही कोणी असा. मृत्यू अचानक येतो. आणि म्हणून परमार्थाची तातडी करा. इथं सवड नाही आहे. परमार्थाला सवड नाही आहे, तातडी आहे. आत्ताच या क्षणी परमार्थाला लागा. कारण तुम्ही उद्यापर्यंत जिवंत राहाल याचा भरोसा नाही. तुम्ही उद्या मेले काय परमार्थ, काय मनुष्य जीवनात सार्थक झालं? काय परमार्थ करता उद्या मेले तर? आत्ताच या क्षणी परमार्थाला लागा म्हणले. मग आणि म्हणून महाराज म्हणतात की करावी तातडी परमार्थी. भूतकाळ गेला आपला नाही आहे. भविष्यकाळ जीवनात येईल याचा भरोसा नाही. आहे तो वर्तमान काळ आमचा आहे. या वर्तमानाला पकडा आणि भगवत भक्तीला लागा. भवसिंधू तराल मुक्त व्हाल. मन करावी तातडी परमार्थी. संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी
परमार्थी. आणि मग शेवटी तुकोबारांनी जाता जाता शेवटच्या चरणात इशारा केलाय की बाबानो, क्षणाक्षणाला पावलोपावली तुम्ही एकच विचार करा की मी हा भवसिंधू कसा तरेल, मी मुक्त कसा होईल. तर महाराज म्हणाले, देहाची नाशिवंतता लक्षात ठेव, देहाची आणि संसाराची अनित्यता लक्षात ठेव. देहाची आणि संसाराची अनित्यता कळाली की वैराग्य लंडासारखं मागं लागतं. या वैराग्याला काठीने हाणलं तरी निघून जात नाही. आणि वैराग्य जीवनात आलं की तुमची दुष्कृत्य गळून पडतात, जीवन निष्पाप होतं. मृत्यूच्या नित्यस्मरणानं वैराग्य आले, जीवन निष्पाप झाले, मुखात भगवंताचं नाम स्थिरावले आणि यांनी शेवटी देवही भेटतो. परंतु हे सगळं घडत असताना एक गोष्ट मला आडवी येऊ शकते, ती अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे, ये लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. हे सगळं करत असताना, हे सगळं घडल म्हणलं मी वर बोललेलं, पण तरी तुम्ही ये लोकीच्या व्यवहारात अडकू शकता. हा ये लोकीचा व्यवहाराचा धूर तुमच्या डोळ्यात जाऊ देऊ नका. जसं अग्नी जर लागली, सरपण पेटलं आणि धुपण निघालं आणि ते धुपण जर डोळ्यात गेलं, या धुपणाने डोळ्याला पाणी येतं आणि पुढचं काही दिसत नाही. गंमत अशी आहे की तुम्ही प्रगतीपथावर आहेत, भगवंताच्या दिशेने चाललायत, सारासार विचार आलाय, भगवंताच्या दिशेने चाललायत, पण संसारामध्ये घन आसक्ती असतात, अनेक अडथळे असतात. हे संसारातले व्यवहार तुम्हाला पुन्हा संसारात खेचून आणतील आणि पुन्हा संसारात बांधतील आणि तुमच्या परमार्थात बाधा करतील. आणि म्हणून इशारा केला आणि सावध केले, पुन्हा डबल वर बी सावध केले, खाली सावध केले. आणि खालचं सावधान काय की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहे. बाबा प्रगतीपथावर देवाच्या दिशेने चाललाय, देवाच्या जवळ गेलाय अगदी, पण तरी संसारातली अट्रॅक्शन ही आकर्षण तुला माघारी खिचू शकतात, तुझं पतन करू शकतात. म्हणजे या लोकातल्या संसारातल्या व्यवहारात लुबदून जाऊ नकोस, मोहित होऊ नकोस. संसारात करणाऱ्या लोकांच्या या संसारात जे आकर्षित झालेत, डोळ्यात धूर गेल्यावर जसं डोळ्याला पाणी येतं, डोळे मिसमिस होतात, माणूस डोळे बंद करतो, आग होती डोळ्याची, पुढं काही दिसत नाही, तसं या इहलोकीच्या व्यवहारात जर तू अडकलास तर तुझ्या डोळ्यात धुपण गेल्यासारखं होईल. डोळे बंद होतील, डोळ्याला पाणी येईल आणि तुला पुढं देव दिसणार नाही, तुझा तोटा होईल. आणि म्हणून इहलोकीच्या व्यवहारात अडकू नकोस, एवढी सावधता बाळग. तू आता देवाच्या जवळ गेलायस, भवसिंधू तरायला लागलास, पैल तिरा लागायला लागलास, मोक्ष तुझ्या जवळ आलाय, पण जात असताना संसार तुला माघारी खेचू शकतो. हा इहलोकीचा व्यवहार तुला आकर्षित करू शकतो, त्यात तू आकर्षित होऊ नको. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहे. या इहलोकीच्या मृत्यूलोकीच्या आकर्षणात गुंतू नको. ही कोणती आकर्षण आहेत? पैसा आहे, धनदौलत आहे, बायका मुलं आहेत, शेतीबाडी आहे, जायजात आहे, मित्र आहे, डिग्री आहेत, पद आहेत. ही आकर्षणं तुला पुन्हा माघारी वळतील आणि तुझा परमार्थ सफल व्हायचा नाही. आणि म्हणून या व्यवहारात आकर्षित होऊ नको, अडकून राहू नको. आणि याला उदाहरण दिले, नये डोळे धुरे भरून राहो. डोळ्यात धूर गेला, कधी बाई चुलीवर स्वयंपाक करते आणि खूप धूर निघायला लागला, आणि त्या बाईच्या डोळ्यात जर धूर गेला तर त्या धुपणाने तिच्या डोळ्याची आग होते, डोळ्याला पाणी येतं, डोळे कचकच मिचमिच करते आणि तिला पुढचं काही दिसत नाही. ती भाकर थापाची दिसत नाही, उलटायचं दिसत नाही, ती सगळं ठेवून देते, बाजूला निघते, धुपणाच्या बाजूला डोळे साफ करते, स्वच्छ करते, धुपणातून बाजूला गेलं मग तिला भाकरी करता येतात. काय झालं? धुपणाने तिचा व्यवहार थांबवला भाकरी करायचा. तसं इहलोकाच्या व्यवहारात जर तू अडकला, धनदौलतीत, पैशात, तर तुझाही मोक्षाचा व्यवहार बंद पडेल. त्या बाईचा भाकरीचा व्यवहार बंद पडला धुपणामुळं, तर इहलोकाच्या व्यवहाराच्या धुपणामुळं तुझा मोक्षाचा व्यापार बंद पडेल. म्हणून सावध राहा. आणि मग तो का म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहे. आणि म्हणून इहलोकात तुम्ही किती पैसा मिळवला, किती पैसा मिळा, इहलोक तुम्हाला वडून कशा करता वाढतो? पैसा करता, धना करता. तुम्ही कितीही पैसा मिळवला, ते एक उर्दू शायर म्हणतो,
ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नाही होती. ए माणसा म्हणले तू किती कमव, किती कमव म्हणले, किती रुपये कमव, पण एक लक्षात ठेव की मेल्यावर तुला ज्या कफनात गुंडाळायचे तुला सोबत नेण्यासाठी त्या कफनाला खिसा नसतो, खिसा नसतो. ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. तुकोबाराय म्हणतात की धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी, धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. किती धन मिळव म्हणले, पण मेल्यावर तुझ्या कमराचा करदोडाय कापून घेतात, तो करदोडाय सोबत येत नाही. लंगोटी तर सोड, करदोडा येत नाही. ती लंगोटी करदोडा दोन्ही जळून जातं. धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी, हा सारासार विचार आहे. हे कोटीने मिळवलेलं धन, कोटीने मिळवलेली जायदाद, ही आसुरी संपत्ती, हा पैसा धन दौलत हे जागच्या जागी राहतं रे बाबा. तू एकटा जातो का तर तुझा देह नाशवंत आहे. आणि म्हणून पैसा धन दौलतीत अडकू नको. तू देवाच्या जवळजवळ गेलाय, तुझा परमार्थ सफल व्हायलाय, तुला देव दिसतोय, आता देवाला मिठी मारायची, पण तेवढ्यात संसारातली आकर्षण तुला मागं खेचतील. हा धन दौलत पैसा याचा मोह तुला अडवाईल आणि पुन्हा परत फिरून या येलुकीच्या व्यवहारात अडकशील. आणि डोळ्यात धुपन गेल्यावर जसं डोळे मिसमिस करतात, पुढं काही दिसत नाही, तसं दिसणारा देव तुला आता दिसायचा नाही. तू रिपेल होशील, मागं फिरशील आणि पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकशील. आणि म्हणून महाराजांनी इथं सावध केलंय की तुका म्हणे येलुकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. तुकोबारायचा अतिशय चिंतनीय अभंग आहे, माणसाचे डोळे उघडणारा अभंग आहे. माणसाला शान होण्याची गरज आहे. तुकोबाराने उपदेश केलाय या अभंगात की मानवी जीवनात सारासार विचार असावा. सार काय, आसार काय, फलकट तो संसार येत सार भगवंत. संसार फलकट आहे, भगवंत सार आहे. याचा अर्थ संसार टाका असा आहे संतांचा उद्देश नाही. या गोष्टी लक्षात घ्या. कधी कधी तुमचं निगेटिव्ह माइंड होतं की संसार म्हणतात, संत म्हणतात संसार टाका, संसार टाका, मग खायचं प्यायचं काय, राहायचं कसं. ही भूमिका नाही आहे. संसार जरूर करा, पण गरजेपुरता, मर्यादित. आसुरी संपत्ती नको, मर्यादित. आणि नशिबात आहे तेवढा संसार तर घडूनच असतो ना. स्वय सिनोनी अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, अर्थ अद्रष्टा म्हणजे नशीब, अर्थात नशिबाशिवाय फुटकी कवडी अधिक मिळत नाही, आणि मिळवली तर ती टिकत नाही. समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता, आणि मिल भी गया तो टिकता नाही. अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. नाथ महाराज, नशिबापेक्षा फुटकी कवडी आगो मिळत नाही, मिळवली लांडीला वाढेन भ्रष्टाचार, ती टिकत नाही. तिला अनेक मार्गात निघून जाते. तो विषय आता आपला नाही आहे. निघून जाते, टिकत नाही. मग नशिबात आहे तेवढंच मिळतं, अधिक मिळवलेलं टिकत नाही लबाडीचं, मग कशाला मरमर करता रे बाबांनो. नशिबात आहे ते मिळूनच मन आहे आपल्याकडं, हातातलं नेलं काय नशिबातलं नेईल का. मग नशिबातलं आहे ते मिळूनच आहे, मग कशाला मरमर करता. कामापुरतं करा ना. हा तुमच्या अंगी असलेला आसुरीपणा संत घालू इच्छितात. संसार तर जरूर करायचा, असो आणि संसारी जिवे वेगू करी, संसारातच राहा, पण इमानदारीने मर्यादित संसार करा, गरजेपुरता करा, त्यातला हव्यास सोडा आणि जिबेला हरिनाम घ्यायला वेग द्या. असो नि संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. संसार टाकायचा नाही, संसार उत्तम करायचा. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, करायचा आहे तो, मुला बाळाचा आहे, उत्तम सांभाळ करायचा आहे. पण हे करत करत जिवेला हरिनाम घ्यायला वेळ द्यायचा आणि संसार इमाने इतबारी करायचा, नशिबात आहे तेवढाच करायचा. आणि म्हणून जीवनात सारासार विचार असा की सार काय, आसार काय. तर इथं भगवंत सार आहे आणि संसार असार आहे, फलकट आहे. फलकट आहे भुसकाटासारखा. इथं दोनच गोष्टी सार आहेत, संत आणि भगवंत. आणि म्हणून मी बोलून गेलो की नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत आणि भगवंत.
संत आणि भगवंत सोडले तर जगातील प्रत्येक गोष्ट अपरमनंट आहे, नाशिवंत आहे, नश्वर आहे, खरडून नाहीशी होणार आहे. कसे नाही होणे अवधारी निपटून या, खरडून नाहीशी होणार आहे. इथं टिकणारा आहे, परमनंट आहे ते फक्त संत आणि भगवंत आणि त्याला जोडून असलेलं आत्मज्ञान. आणि म्हणून नश्वराच्या मागे लागण्यापेक्षा अविनाशी असं आत्मज्ञान, संतपद, भगवंत याच्या मागे लागा, जीवनाचं सोनं होईल. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाय लोटे आंधळेपणे, तैसे ज्ञान जो सांडोनी जाय त्या आयशी हे दशा आहे. म्हणून की जे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. तुम्ही किती करा, किती मिळवा, काही मिळवा, माती मोले शिवाय एका आत्मज्ञानाच्या. आत्मज्ञान सार आहे, बाकीचा असार आहे संसार, धन दौलत पैसातला. आत्मज्ञान सार आहे, संत सार आहेत, भगवंत सार आहेत. मग आत्मज्ञानाच्या, संताच्या, भगवंताच्या या प्राप्तीच्या मागे लागा, हे सार आहे. हा सारासार विचार आहे. हेच तुकोबारा पहिल्या भंगात सांगतात की क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाला एकच विचार करा की मी भवसिंधू कसा पार पडेल, अर्थात मी मुक्त कसा होईल, मी मुक्त कशाने होईल. महाराज लगेच उत्तर देतात की नाशिवंत देह जाणार सकळ. तुझा देह नाश काय याची आठवण ठेव, तू भवसिंधू सहज पार करशील. अर्थात मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. संसाराची देहाची अनित्यता कळू द्या. संसाराची अनित्यता कळाली. ज्ञानोबा बोलले संसार या समजता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दौडिता पाठी लागले. संसार अनित्य, मी संसाराचा अंश आहे म्हणून मी अनित्य, बरं काय नाशिवंत आहे. मग या देहाची संसाराची अनित्यता कळाली की ते वैराग्य दौडिता पाठी लागे. वैराग्य लंडासारखं मागे येतं. कधी हा देह नाशिवंत आहे, मरका आहे, अनित्य कळाल्यावर वैराग्य जीवनात आपोआप येतं. आणि वैराग्य जीवनात आलं की वैराग्याने देव भेटतो, संत भेटतात. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य यांनी ब्रह्मानंदा योग्य जीव होती. हे सगळं घडतंय कशाने? एकाच गोष्टी, नाशिवंत देह जाणार सकळ या गोष्टीची आठवण ठेवल्याने. देह नाशिवंत आहे, मरका आहे, अनित्य आहे, संसार अनित्य, देह अनित्य, देह नाशिवंत आहे, संसार नाशिवंत आहे. अर्थात मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. सारांश मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यूच्या नित्य स्मरणानं काय काय घडलं, जीवनात वैराग्य आलं. दुसरी गोष्ट, तुमची दुष्कृत्य गळून पडली, जीवन निष्पाप झालं. तिसरी गोष्ट, मुखामध्ये भगवंताचं नाम कायमचं स्थिरावतं. मुखामध्ये भगवंताचं नाम कायमचं स्थिरावतं. आणि या तिन्ही गोष्टींनी देव भेटतो. म्हणून वैराग्यानं म्हणजे मृत्यूच्या नित्यस्मरणानं काय काय फायदे झाले बघा. मृत्यूच्या नित्यस्मरणानं काय काय फायदे झाले. आणि मृत्यूचं नित्यस्मरण म्हणजे नाशिवंत देह. मृत्यूच्या नित्यस्मरणानं काय काय फायदे झाले. जीवनात वैराग्य आलं, तुमची दुष्कृत्य घडून पडली, अर्थात जीवन निष्पाप झालं, मुखामध्ये भगवंताचं नाम कायमचं स्थिरावलं आणि शेवटी देवही भेटला. शेवटी देवही भेटला. ही एवढी फायदे मृत्यूच्या नित्यस्मरणानं होतात. आणि म्हणून मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा. मृत्यू पूजनीय आहे, मृत्यूचं स्वागत करा, त्याला विसरू नका, पाठमोर होऊ नका, त्याची पूजा करा, त्याची आठवण ठेवा. देह नाश काय हे समजणं म्हणजे मृत्यूचं नित्यस्मरण आहे. देह नाश काय, नाशिवंत आहे हे आठवणीत ठेवणं म्हणजे मृत्यूचं नित्यस्मरण आहे. आणि मृत्यूच्या नित्यस्मरणाने इतकी फायदे झाले. मृत्यूच्या नित्यस्मरणाने जीवनात वैराग्य आलं, दुष्कृत्य घडून पडली, जीवन निष्पाप झालं, मुखामध्ये भगवंताचं नाव आलं आणि शेवटी देवही भेटला. अर्थात तुम्ही भवसिंधू तरुण गेले, तरावया पार भवसिंधू, अर्थात तुम्ही मुक्त झाले. आणि म्हणून जीवनात सारासार विचार ठेवा. असाराच्या मागे लागू नका, सार अशा भगवंताच्या मागे लागा, जीवनाचं सोनं होईल. अर्थात मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा. देह नाशिवंत आहे याची आठवण ठेवणं म्हणजे मृत्यूचं नित्यस्मरण. मृत्यूच्या नित्यस्मरणाने देव भेटतो. मृत्यूच्या नित्यस्मरणाने देव भेटतो. आणि म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.